हमारी लड़ाई जो है वो देश को जो संविधान बदलना चाहते हैं उनके खिलाफ है, जो महाराष्ट्र विरोधी है उनके खिलाफ है और ये लड़ाई चलती रहेगी। हम जीतेंगे 4 जून को। लोकांचा एवढा उन्हामध्ये पण लोक टिकून होते आणि जो जोश होता तो सुरुवातीला सकाळी होता तो आतापर्यंत होता आहे आणि 20 तारखेपर्यंत राहील। हे सर्व नौटंकीबाजी रडीचा खेळ आहे। आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। या मुंबईमध्ये आम्ही 6च्या 6 सीट जिंकण्याचे आम्ही प्रयत्नशील आहे कि चीनी सामान की और नरेंद्र मोदी के जुबान की गारंटी खत्म हो गई है, ये बात है। नक्कीच आपण पाहत असाल आज संजय भाऊंचा फॉर्म इथे दाखल केलेला आहे। कल्याणमध्ये जाऊन मी दरेकर त्यांचा फॉर्म तिथे जाऊन भरून आलो। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत, महाराष्ट्र द्वेष्टांच्या विरुद्ध लढत आहोत आणि आज देशाचं संविधान जेव्हा धोक्यात आहे, देशाची लोकशाही जेव्हा धोक्यात आहे, ते वाचवण्यासाठी देखील आम्ही आज मैदानात उतरलो आहोत। जो है हमारी लड़ाई जो है वो देश को जो संविधान बदलना चाहते हैं उनके खिलाफ है, जो महाराष्ट्र विरोधी है उनके खिलाफ है और ये लड़ाई चलती रहेगी। हम जीतेंगे 4 जून को। संजय भाऊ ने यहाँ से आज फॉर्म भरा है और ये पक्का है कि यहाँ से जीतने वाले आपण मला वाटतं बघा, ज्यांच्या हातात पोलीस यंत्रणा आहे, ज्यांच्या हातात सगळे ED CBI हे असे काही स्वतःहून आरोप करत असेल, मला वाटतं लक्ष नाही देत मी, कारण मला वाटतं नाही आपल्या माध्यमातून पण हे काहीच पुढे आलेलं आहे। उलटा आपण पाहताय त्यांची जी काही चिखलफेक आहे ती सतत आमच्या उमेदवारांना चालू असते। चिखलफेक सुरू आहे, ED CBI फेकत असतात आमच्याकडे, आम्ही लढत आहोत सर। लोकांचा एवढा उन्हामध्ये पण लोक टिकून होते आणि जो जोश होता तो सुरुवातीला सकाळी होता तो आतापर्यंत होता आहे आणि 20 तारखेपर्यंत राहील। चांगल्या प्रकारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, आप आणि शिवसेना सर्व मित्रपक्ष मिळून चांगल्या प्रकारे इलेक्शनचा प्रचार अगोदर चालू केलेला आहे। आज फॉर्म भरायला आलो तेव्हा एक वेगळा जोश होता, लोक आशीर्वाद देण्यासाठी आले होते आणि भरभरून आशीर्वाद दिला आणि चांगल्या प्रकारे आम्ही जातीवादी शक्तीला बाहेर ठेवायचं काम करू याची खात्री झाली। सर्वांना प्रचार करायचा सर्वांना अधिकार आहे आणि सत्ता त्यांची आहे, सरकार त्यांचं आहे। चांगलं प्रोटेक्शन घेऊन जावं त्यांनी आणि चांगलं हे करावं आणि कशाला पण दगडं मारणार आहे। हे सर्व नौटंकीबाजी रडीचा खेळ आहे। आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, आता रडीचा खेळ करतात आहे। काय सर्वांना माहिती आहे वस्तुस्थिती काय, तुम्हालाही माहिती आहे आणि पोलीस आहे, प्रशासन आहे, आपण का पोलीस आहे जे दोषी आहेत त्यांना कारवाई त्यांच्यावर झालीच पाहिजे। आता तुम्हाला त्यांचे नौटंकीबाज नेते, नौटंकीबाज कार्यकर्ते आता काय चाललं आहे, आता दुसरं काय राहिलं नाही तर हिंदू मुस्लिम करायचं का, बोलायचं का, हे झालं ते रडीचा खेळ बंद करा, चांगल्या प्रकारे इलेक्शन लढू अशी माझी आपल्याला आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे। कारण असं आहे की ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची ताकद दिसते, सगळे महायुतीचे सगळेच नेते घाबरलेले आणि त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही 35च्या खाली सीट जिंकणार नाही, 35च्या खाली नाही आणि त्यामुळे त्यांना घाबरलेले आहेत। उमेदवार त्यांना मिळत नाही। अशा परिस्थितीमध्ये कोणाला जबरदस्तीने कोणाला ED CBI लावून सुद्धा उमेदवार त्यांनी दिले। संजय दिना पाटील हा आमचा जुना मित्र आहे आणि आम्ही पूर्ण पद्धतीने सहकार्य करणार आहोत। मात्र असं म्हटलं जात होतं की महाविकास आघाडीमध्ये बिघाडी असल्याने ही जी महाविकास आघाडीचे उमेदवार आहे यशस्वी होऊ शकत नाही, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडनं केला जातो। बिघाडी नाही, महाविकास आघाडी एकत्र आहे। महाविकास आघाडी 35च्या वर सीट जिंकणार आहे। ही जी महायुती आहे यांना लोक फेटाळून पाठवणार। गेल्या 10 वर्षापासून भाजपचे या ठिकाणी खासदार होते, काय केलं या परिसराचा म्हणजे डम्पिंग ग्राउंडचा एवढा मोठा विषय आहे। अगोदर देवनारला होता, आता इथे कांजूर मार्गला आहे, लोकांची कंप्लेन आहे, काहीच केलं नाही। या ठिकाणी हॉस्पिटलची गरज आहे, अनेक हॉस्पिटल निर्माण व्हायचे आहे, ते काही केलं नाही। म्हणजे तुम्ही हेल्थ सर्व्हिसेस बघितल्या नाही, तुम्ही डम्पिंग ग्राउंडचं काही बघितलं नाही, तुम्ही रोडची काय परिस्थिती आहे ती बघितली नाही, मग कशासाठी लोक या ठिकाणी तुम्हाला मतं देणार आहेत? या ठिकाणी ईशान्य मुंबईमधून कम्प्लिटली यांना रिजेक्ट करणार आहे। आपला अजेंडा काय असेल पुढे? एजेंडा जनसमुदायाचे कामं आहेत,
या परिसराचे म्हणजे विक्रोली असू द्या, भांडूप, मुलुंड किंवा घाटकोपर ईस्ट असू द्या, शिवाजीनगर असू द्या, जे लोकांचे काम आहे तेच आमचा एजेंडा आहे. आमचा एजेंडा शेवटी हा आहे की जी महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, हा नरेंद्र मोदीच्या शासनात जी परिस्थिती आर्थिक विषमता या ठिकाणी वाढलेली आहे, अमीर होऊन गेला आहे आणि गरीब जो आहे वो अतिशय गरीब झालेला आहे, ह्याच्या विरोधात ही लढाई. तुम्ही बघितलं की किती लोक या ठिकाणी आले होते आणि आता एक माणूस या ठिकाणी मला एक म्हण सांगून गेला आहे की चीनी सामान की और नरेंद्र मोदी के जुबान की गॅरंटी खत्म हो गई है. ये बात काय नाही, खोटारडे आहेत हे भाजपवाले आणि यांची एक पद्धत आहे RSSची, खोटं बोला रेटून बोला. म्हणजे हे खोटं सांगतात, कोणी दगड फेकलं काय केलं, अरे प्रशासन तुमचं आहे, सत्ता तुमची आहे, करा ना कारवाई, कोणी नाही म्हणलं. उगाच ध्रुवीकरण करायचं हा त्यांचा मुद्दा आहे, हे होणार नाही. जनता जी आहे ती सतर्क आहे.